म्हणता की तुझ ती शिवशंकर पार्वती बळीराजाचे नीलतीची तुझ ती नेसली अग्निगुण ज्वलत तू कधी सीता तर कधी मंदोदरी प्रेम रसातला ताल तू कधी राधा तर कधी रुक्मिणी तुझ्या करुणेच्या सागरात सामावला बुद्ध तुझ्या करुणेच्या सागरात सामावला बुद्ध शमले हे युद्ध घडले बसवेश्वर तू होते म्हणून मानवतेचा धागा तुझ्या कबीराचा लोहा मानवतेचा धागा तुझ्या कबीराचा लोहा अमृतापरी गोड तुझ्या तुकोबाची वाणी अमृतापरी गोड तुझ्या तुकोबाची वाणी स्वराज्याची जननी तू माय आमची जिजाई स्वराज्याची जननी तू माय आमची जिजाई त्रिवादाची लेखणी तू माय आमची सावित्री त्रिवादाची लेखणी तू माय आमची सावित्री त्यागाची स्वामिनी तू माय आमची रमाई माय मराठी समृद्ध झाली वाचूनही ज्ञानेश्वरी वाचूनही ज्ञानेश्वरी तिच्या गर्भातून हे स्वराज्य निर्माण झालं तर राजमाता माणसाने तिचं ज्यांच्या कर्तृत्वातून या स्वराज्याचं स्वप्न साकार झालं ते छत्रपती शिवाजी महाराज परिस्थिती किती अवघड असली तरी आपल्या घरची माणसं आपल्या विरोधात असली तरीही आपला अंत आपल्याला समोर दिसत असला तरीही शत्रू समोर लाचारी पत्करायची नाही आणि आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही हे प्रत्येक मराठी माणसाला शिकवले आहे छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासणाऱ्या ते उपस्थित असलेल्या प्रत्येक वारसदारास माझा नमस्कार मी प्रियंका रंजना रामराव चौधरी खरं तर आज शिवाजी फाउंडेशनचा दुसरा वर्धापन शिवाजी फाउंडेशनचा मगाशी अश्विनी शिवाजी फाउंडेशन जे काम करते कुठल्या विषयावर काम करते याचं सविस्तर तुमच्या समोर मांडलेलं आहे खरंच खूप कौतुक वाटलं की आजची पिढी असा काहीतरी विचार करते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य जिवंत ठेवून येणाऱ्या पिढीमध्ये ते स्वराज्याची जी काही ज्योत आहे ती तेवढ ठेवली पाहिजे यासाठी शिवाजी फाउंडेशन जे काम करते त्यासाठी खरंच एकदा टाळ्या झाल्या आणि या फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत तेजस मेहती खरं तर वयाच्या मानाने खूप विचाराची प्रगल्भता आणि या वयात कुठेतरी वाटतं की मी माझं काहीतरी या समाजासाठी देणं लागतं आपल्या प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी या समाजासाठी करायचं पण मला काही करताच येत नाही किंवा काही मी करू शकत नाही माझ्या रोजच्या कामात पण खरंच कौतुक वाटतं की आपली रोजची जे काही आहे ती कामं सांभाळून आपल्या या समाजासाठी काहीतरी देणं लागतं आपल्या महान पुरुषांनी जो ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा आपल्याला सोडलेला आहे किंवा आपल्या मागे ठेवलेला आहे तो ऐतिहासिक वारसा जतन करणं आणि या समाजाला आणि येणाऱ्या पिढीपर्यंत तो वैचारिक वारसा जोपासायला खरंच मला असं वाटतं त्यासाठी शिवाजी महाराजांचा मावळाच हा करू शकतो आणि तेजस आणि त्याच्या सहकारी आज तुम्ही जे काम करताय ते कामाचा उल्लेख जेव्हा मी ऐकला प्रत्यक्ष तुमच्यासोबत काम करायला मला आवडेलच परंतु जेव्हा मी शिवाजी फाउंडेशनचं काम बघितलं तेव्हा खरंच असं खूप चांगलं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असलेल्या या भूमीमध्ये मावळे एवढे धडपडतात का तर माझा महाराजांचा इतिहास जिवंत राहायला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीमध्ये कुठेतरी त्या स्वराज्याची जोड करू शकतो परंतु आज हे सर्व तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर याच करत असताना मी कौतुक करत असताना मला तुमच्याकडे अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षा मी तुमच्याकडनं त्या अपेक्षा तुम्ही नक्की पूर्ण कराव्यात आणि ते करण्यासाठी मदत करावी किंवा आपण सोबत मिळून हा जो काही आहे वैचारिक वारसा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी माझी तुमच्या सर्वांकडे अपेक्षा आहे आज आपण बघतोय की कुठेतरी आपण शिवाजी फाउंडेशन काम करत असताना महाराजांचे गड किल्ले असतील किंवा महिला सुरक्षा या विषयावर आपण बोलतोय किंवा जे आहेत प्रतिकात्मक स्वरूपात जी काही आपली स्मारकं आहेत ती टिकली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो पण मित्रांनो मला तुमच्या सगळ्यांकडे एक अपेक्षा व्यक्त करायची तुमच्याकडे एक अपेक्षा मी तुमच्याकडे व्यक्त करते की हे करण्याबरोबरच कुठेतरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करण्याची काळाची गरज आज आपण बघतोय की जयंत्या साजऱ्या करतो महाराजांचे पुतळे बांधले पाहिजे किंवा महान पुरुषांचे पुतळे बांधले पाहिजे यासाठी आपण धडपड करत आहोत ते करायलाच पाहिजे जयंत्या साजऱ्या झाल्याच पाहिजे कालांतराने कुठेतरी जयंत्याचं स्वरूप बदललेलं आहे आजकाल महान पुरुषांच्या जयंतीमध्ये डीजे लावणं हे एवढं कुठंच राहिले विचार कुठेच तिथे दिसत नाही कुठल्याच जयंतीमध्ये आजपर्यंत मला विचार पोहोचला पाहिजे यासाठी चळवळ दिसत नाही कुठेतरी मला असं वाटतं त्यासाठी खरं तर काम करणं गरजेचं आहे आज महाराजांवर किंवा
इतर महान पुरुषांचे तुकडे झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी खरं काम करणं ही काळाची गरज आहे. आणि तो विचार कशाच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो, तर ते म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून. भारताचा जर समजा आपल्या देशाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपली वेगळी प्रतिमा किंवा आपल्याला एक वेगळं स्थान कशामुळे आहे, तर ते म्हणजे आपल्याला लाभलेल्या प्रगल्भाच्या इतिहासामुळे. जगातला असा कुठलाच देश नाही की ज्याला इतिहास एवढा मोठा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारत हा एकमेव देश आहे की ज्याला एवढा मोठा ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा लाभलेला आहे. ते गडकिल्ले जतन करत असताना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आधारित ग्रंथालय झाले पाहिजे. कारण की आपण जर इतिहासाचा विचार केला तर इतिहासामध्ये आजपर्यंत जेही परिवर्तन झाले त्या प्रत्येक परिवर्तनाच्या मागे होता विचार, आणि ते विचार देण्याचं काम केलं ती म्हणजे पुस्तकाने. आज शिवधर्मामधली मुलं मला तेवढी सुजाण वाटतात कारण की त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता आहे. तुम्ही सर्वांनी हे करत असताना गाव तिथे ग्रंथालय, प्रत्येक महान पुरुषांचे जयंत्या साजरा करत असताना पुतळ्यांसाठी आपण म्हणत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो, ते म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून. आणि त्यासाठी गावागावामध्ये त्यांच्या विचारावर आधारित ग्रंथालय झाले पाहिजे. ते तुम्ही शिकवण्याचा आता पुढच्या याच्यामध्ये नक्कीच तुम्ही ते ऍड कराल अशी मी त्याच्याकडे आणि तुमच्या सगळ्यांकडे. कारण की कसं आहे माहितीये का की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आज आपण बघतोय की आपण महाराजांसाठी भांडतोय. किंवा या सध्याच्या राजकीय समीकरण आपण जर सगळी बघितली की कुठेतरी या राजकारणामुळे माणसापासून दुरावलेला आहे. ज्या महान पुरुषांनी माणसाला एकत्र आणण्यासाठी धर्म जातीच्या सीमेचं उल्लंघन करून माणसाचा माणूस म्हणून एकमेकांचा आपण स्वीकार केला पाहिजे यासाठी ज्यांनी काम केलं त्याच महापुरुषांना आपण कुठेतरी जातीय सीमेत बंदी केली आहे. आज आंबेडकरांना मानणारे शिवाजी महाराज मानणारे, शिवाजी महाराजांना मानणारे आंबेडकर मानणारे, हे जे आपल्यामध्ये विषाचं विष पेरलं जाते किंवा जे आपल्यामध्ये वैचारिक भेसळ होते, मला असं वाटतं मानणं गरजेचं आहे. प्रत्येक महान पुरुषांचं संगीत असतं प्रत्येकाने फक्त मानवाच्या कलेसाठी काम केलं. आणि जोपर्यंत हे सर्व होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिवविचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण की शिवाजी महाराजांनी कधीच कुठे जातीय धार्मिकतेचा विचार केला नाही. तर या स्वराज्यामधील प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने ते सुराज्य स्थापन होऊ शकतं. आणि ही करणं ही आपल्या या पिढीची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य, या स्वराज्याला निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी जे काही रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताची जाण जर तेवढ ठेवायची असेल, त्या रक्ताची जाणीव जर त्यांच्यामध्ये निर्माण करायची असेल, तर मला एवढंच वाटतं की कुठेतरी आपण त्यांच्या विचाराचं अनुसरण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे वाचा, छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना त्यांचा संघर्ष समजून घ्या, छत्रपती संभाजी महाराज समजून घेत असताना त्यांचा संघर्ष समजून घ्या, तरच कुठेतरी खऱ्या अर्थाने हा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा पुढे जाऊ शकतो.